अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करणाऱ्या महिलेच्या पतीला अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अकोला न्यूज नेटवर्कवर महिलेने संपूर्ण घटनाक्रम उलगडला आहे। अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडिओने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती। ब्रेन स्ट्रोक झालेल्या आपल्या पतीला उपचारासाठी पाठीवर घेऊन रुग्णालयात फिरणाऱ्या महिलेची धावपळ कॅमेऱ्यात कैद झाली होती। या घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। विशेष म्हणजे अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना संबंधित महिलेने त्या दिवशी रुग्णालयात नेमके काय घडले, कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि मदतीसाठी किती धावपळ करावी लागली याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे। सबको देख रहे थे, मेरे आदमी को ले जाके मैं बेड पे सुलाई और वो डॉक्टर को बोल भी रही, डॉक्टर साहब मेरे आदमी को देखो, डॉक्टर साहब मेरे आदमी को देखो, वो देख ही नहीं रहे। फिर 1 घंटा तक सुलाई, नहीं देखे। फिर मैंने उठाई मेरे आदमी को, पहले बाहर निकली, व्हीलचेयर मांगी तो बोलते व्हीलचेयर नहीं मिलता, अभी खाली नहीं है। फिर मेरे आदमी को कंधे से थोड़ा बाहर लाई, फिर पीठ पे ला दी। जो वीडियो निकाला था किसने निकाला था, आपकी पहचान कितनी है? नहीं, हमारे पहचान के नहीं, हम पहचानते भी नहीं, हम उनको जानते भी नहीं कौन है वो तो बेचारे बाद में आके कहीं वो देख रहे थे, क्या मालूम कि कब निकाले, कब, हमको ये भी नहीं मालूम कि कब निकाले। कोई पेशेंट कोई नहीं थे, डॉक्टर भी थे, 2 डॉक्टर बैठे थे, बीपी चेक कर रहे थे, उधर थे। फिर उसके बाद हमको पीछे के वार्ड में भेजे। दरम्यान संबंधित महिलेचा शोध लागल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी पुढाकार घेत उपचारासाठी मदत केली। त्यानंतर महिलेच्या पतीला अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील 29 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून 3 डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले आहेत। आज तो रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला असे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आम्हाला माहित पडलं। आम्ही लगेच इथे येऊन त्याला उपचारासाठी मदतीसाठी आम्ही तत्पर आहे। वंचित बहुजन त्याला सर्व प्रतीने आम्ही मदत करणार आहोत। आज त्याला त्या रुग्णाला मेडिसिन आयसीयू मध्ये ऍडमिट करून घेतले आहेत। त्याच्यावर उपचार जोपर्यंत इथं होतील तोपर्यंत त्याला सर्वप्रथम मदत करू आणि उपचारानंतर सुद्धा त्याला आम्ही मदत करू। नाही, सध्या त्या मानसिकतेमध्ये नाहीये रुग्णाची पत्नी की बोलल्या त्या, परंतु त्याला उपचार जर मिळाले तर तिचं समाधान होणार।